ऑगस्ट 2025 हा महिना संसदेचे पावसाळी अधिवेशन, 130वी घटना दुरुस्ती, पावसामुळे घडलेल्या घटना, ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणि प्रज्वलन रेवन्नाला अजन्म कारावास या सर्व गोष्टीसाठी चर्चेत होता. 2 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला अनेक महिलांवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली बंगळुरूच्या विशेष कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या निकालामुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला. 19 ऑगस्ट रोजी संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. यामध्ये जे काही केंद्र सरकारमधील किंवा राज्य सरकारमधील मंत्र्यांना भ्रष्टाचार किंवा अन्य गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आला असेल किंवा अटक झाली असेल, त्यांना या प्रकरणामध्ये हटवण्याची एक तरतूद या विधेयकामध्ये आहे. या विधेयकामार्फत राज्यघटनेच्या कलम 75 मध्ये बदल करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पंतप्रधानांसह अन्य मंत्र्याच्या नियुक्ती आणि जबाबदाऱ्याबद्दल सांगण्यात आलेले आहे. यासोबतच जम्मू काश्मीरमधील किश्तवाड आणि महाराष्ट्रातील पालघर या ठिकाणी पावसाच्या पुरामुळे घडलेल्या घटनाही या महिन्यात चर्चेत होत्या. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा किस्से 2025.